रोहन, ऐक ना रे. कल्पना लढीवाळपणे बोलत होती. ऐकतो राणी सरकार, तुमचंच ऐकतोय, बोला. रोहन मोबाईल बघत बोलला. नेमकं राणी सरकार कोणाला म्हणतोस रे? मला काही कळत नाही असं वाटतं का तुला? माझ्यापेक्षा तर सतत हा मोबाईल जास्त जवळ असतो तुझ्या. कल्पना नाराजीच्या सुरात बोलली. अगं काहीही बोलतेस का? हा मोबाईल कसा असेल बरं? माझी राणी तर तूच, माझी कल्पना. रोहन तिला समजावत होता. मी फक्त नावाप्रमाणेच कल्पनेतच आहे. जाऊ दे, 2 वर्ष झालेत हेच बघते. कल्पना बोलली. अगं वेडाबाई, 2 कुठे? आता तर उद्या 1 वर्ष होईल फक्त तुझ्या लग्नाला. रोहन, लग्नाआधी 1 वर्ष एकमेकांना डेट केलं ते कुठे गेलं? आणि का रे माझ्या लग्नाला? तुझं लग्न नाही का झालं? हो रे. बेडवरची उशी रोहनला मारत कल्पना बोलत होती. अगं हो, चेष्टा करत होतो ग. मारू नकोस, लागतंय. रोहन, लागावं म्हणूनच मारतात, कळलं ना? ते जाऊ दे. काय प्लॅन आहे उद्याचा? कल्पना लाडात येऊन बोलत होती. विचार करतोय तुला उंच अशा ठिकाणी घेऊन जावं, जिथे फक्त आपण दोघं असू आणि सगळं जग खाली असेल. काय म्हणतेस? रोहन बोलला. काय ढगात नेतोस की काय मला? कल्पना हे बोलताच रोहन तिच्या तोंडावर हात ठेवून तिला गप्प करतो आणि म्हणतो, आज बोललीस, परत असं कधीच बोलू नकोस. आपण दोघे खूप सुंदर आयुष्य जगू, त्याला प्रेमाने भरून टाकू. सगळीकडे प्रेम प्रेम आणि फक्त प्रेमच असलं पाहिजे. आपल्याला बघून प्रेम करणाऱ्यांनासुद्धा आपला हेवा वाटला पाहिजे. माझं खूप प्रेम आहे कल्पना तुझ्यावर. तुझ्याशिवाय आयुष्याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. मी उंच पर्वतावर नेण्याचा प्लॅन करत होतो आणि तू आपलं भलतंच काहीही बोलते. परत असं काही बोललीस ना तर मी बोलणारच नाही तुझ्याशी. जा. कल्पना जोरात हसली आणि म्हणाली, अरे बापरे रोहन, तू इतका पॉझिटिव्ह आहेस माझ्याबद्दल हे माहिती नव्हतं मला. पण छान वाटलं हं. नाहीतर नेहमी मला असंच वाटायचं की तुला माझ्यापेक्षा मोबाईलच प्रिय आहे. काहीही. असं म्हणून रोहन पुन्हा मोबाईल बघू लागला. मला सकाळपासून फार अस्वस्थ वाटते रे, कल्पना म्हणाली. रात्री जागरण झालं ना म्हणून होत असेल. रोहन मिश्किलपणे म्हणाला. चावट कुठला? अरे अस्वस्थ म्हणजे असं वेगळंच वाटतंय रे. काहीतरी घडणार होणार असं वाटतंय. असो, तुला काय म्हणा त्याचं, तू आपला आकंठ बुड त्या मोबाईलमध्ये, असं कल्पनाने म्हणूनसुद्धा रोहनचं लक्ष मोबाईलमध्येच होतं. मी काय तुझ्यासोबत उंच पर्वतावर येणार नाही बा. मागच्या वेळी तू असंच नेलं होतंस. तुझी हौस फिटते, पण माझे पाय जीवाच्या आकंताने ओरडून सांगतात, परत जाऊ नकोस बाई तिथे म्हणून. त्यापेक्षा आपण शांत ठिकाणी जाऊ, जिथे शांती असेल, निसर्ग असेल, खूप मजा येईल. किंवा समुद्रावर जायचं का? काय म्हणतोस? कल्पना उत्साहात म्हणाली. समुद्र? इथे पुण्यात? काहीही तुझं. एक काम करतो, समुद्राला सांगतो, बाबा 1 दिवस तुझं प्रस्थान पुण्यात हलव. माझ्या बायकोला तुझ्या किनारी बसायचंय. काय म्हणू का? रोहन जोरजोरात हसत म्हणाला. गप रे, काहीही वायफळ बोलतोस. पण असं नाही म्हणत की चल मी तुला मुंबईला नेतो. अशी किती दूर आहे रे मुंबई? कल्पना नाराजीच्या स्वरात म्हणाली. अगं नेलं असतं, पण तुला माहिती ना, बाळूच्या वडिलांची तब्येत नाजूक आहे. त्याचा कधीही फोन येऊ शकतो मला. अशा वेळेस आपण तिथे जाणं बरोबर आहे का? तूच सांग मला. असं म्हणून रोहनने कल्पनाला शांत केलं. तेवढ्यात फोनची रिंग वाजते. हॅलो, काय? अरे बरं, मी निघतोय लगेच. आता बघतो कशाने जमतंय ते. काय? सतीश येतोय? बरं झालं, येतो मग त्याच्यासोबत. अरे बापरे, मग तर त्याला भरपूर उशीर होईल यायला. असू दे, मी बघतो कसं यायचं ते, पोचतो मी. हां चल बाय. असं बोलून रोहनने त्याचा मित्र कल्पकचा फोन कट केला. कल्पनाला काय घडलंय याची कल्पना आली होती, पण धाराशिवला रोहनला ट्रॅव्हल्सने पाठवायची तिची अजिबात इच्छा नव्हती आणि रात्रीची ट्रेन पण उपलब्ध नव्हती. सतीशसोबत तर विषयच नव्हता पाठवायचा. सतीश जरी रोहनचा मित्र असला तरी तो खूप वाईट कार चालवतो हे तिला माहीत होतं. ती रोहनला अडवत होती आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये किंचित वादावादी सुरू झाली. रोहन, ऐक माझं, ट्रॅव्हल्सने जाणं रिस्की आहे.
कल्पना जीव तोडून रोहनला सांगत होती. मग काय म्हणणं आहे तुझं? मी जाऊ नको का? अरे तसं नाही, पण पहाटे निघ. अगं सतीशसोबत जातोय. 3 वाजेपर्यंत पोहोचेल. सकाळी उठून लवकर मातीला जावं लागेल. अगदी जवळचा मित्र आहे ग माझा तो. मला कळतंय, पण ऐक ना, पहाटे निघ हवं तर एस टीने जा. सतीश अजिबात गाडी नीट चालवत नाही आणि ट्रॅव्हल्सने रात्रीचा प्रवास करू नकोस रे. ऐक माझं. डोंट वरी, मी लवकर आटपून संध्याकाळपर्यंत येतो. मग आपण आपला लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करू, पण साध्या पद्धतीने. चालेल ना? रोहनचं बोलणं ऐकून कल्पनाने नुसतीच मान हलवली. रोहनने कल्पनाला जवळ घेत तिचा निरोप घेतला आणि सतीशची वाट न बघता ट्रॅव्हल्सनेच निघाला. आपल्याला ॲनिव्हर्सरीसोबत साजरी करायची आहे, लक्षात ठेव, काही झालं तरी. कल्पना जोरात आवाज देत म्हणाली. हो हो, नक्की, काळजी करू नको. असं म्हणून रोहन रिक्षात बसला. पहाटे ट्रॅव्हल्सने रोहन कल्पककडे पोहोचला. अंधार होता, त्यामुळे दोघांनी सकाळी 7 वाजता बाळूकडे जायचं ठरवलं. रोहन कल्पकच्या घरी येऊन झोपला आणि 7 वाजता त्याला जाग आली तर त्याच्यासमोर चक्क कल्पना उभी होती. ओय, तू कशी आली? कोणासोबत आली? काय सुंदर सरप्राईज दिलंस तू मला. रोहन चमकूनच डोळे चोळत बोलला. मी म्हटलं होतं ना आपण ॲनिव्हर्सरीसोबत साजरी करू म्हणून. बघ, आले तुला भेटायला इथेच. तुझं काय, तू आला नसतास आणि ट्रॅव्हल्सने गेलास, तोही रात्रीचा. मला काही करमेना, त्यामुळे मी सतीशच्या गाडीत आले. काय, सतीशसोबत? अरे बापरे, जगातलं 8वं आश्चर्य म्हणायचं. मला तर खूप बोलत होती त्याच्यासोबत जाऊ नकोस म्हणून, आणि आता स्वतः बरी आलीस ग. रोहन कल्पनाला म्हणाला. तुला जाऊ दिलं नाही आणि योगायोगाने मी आले त्याच्यासोबत. बरं जाऊ दे, हे घे. माझं गिफ्ट राहिलं असतं म्हणून द्यायला एवढा आटापिटा केला. आपली पहिली ॲनिव्हर्सरी आहे, ती खासच झाली पाहिजे, हो ना? हां, पण तुझं गिफ्ट मात्र पेंडिंग आहे कल्पना हसत म्हणाली. आई शपथ, तू फक्त गिफ्ट देण्यासाठी इतक्या लांब, तेही सतीशसोबत आलीस? मला विश्वासच बसत नाही आहे. आणि हो, आपली पहिली ॲनिव्हर्सरी स्पेशलच हवी, आणि ती तू केली पण. तुझी सरप्राईज देण्याची सवय काय गेली नाही पण अगं संध्याकाळी मी येणारच होतो ना, रोहन गिफ्ट बघत म्हणाला. परत राहून गेलं असतं रे. काही गोष्टी वेळेतच केलेल्या चांगल्या असतात, नाहीतर आयुष्य आपल्याला सरप्राईज देतं. बरं जाऊ दे, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन, असं कल्पनाने म्हणताच हॅप्पी ॲनिव्हर्सरी डिअर असं म्हणून रोहन तिला मिठी मारणार. तेवढ्यात कल्पक जोरात ओरडला. अरे रोहन, पटकन ये. अरे हे बघ, बातम्यामध्ये काय सांगतायत. अरे बातम्यानंतर बघतो, तू थांब रे जरा. असं म्हणून रोहन परत कल्पनाला मिठी मारणार तर तेवढ्यात कल्पक खूप जोरात किंचाळला. अरे रोहन, ए रे इकडे, हे बघ काय दाखवतायत. याचं की नाही कबाब में हड्डी. बायकोला मिठीसुद्धा मारू देत नाही. बघतोच याला. कल्पना, चल बघू त्याला काय झालंय तर. असं म्हणून रोहन हॉलकडे जायला निघाला तर कल्पना त्याला परत बोलली. हॅपी फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी डिअर, लव यू सो मच. रोहनने वळून कल्पनाकडे पाहिलं, पण कल्पक एवढा हाका मारत होता की त्याने कल्पनाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि हॉलमध्ये गेला. काय झालं रे? आभाळ कोसळल्यासारखं काय ओरडतोस? रोहनने फटकारतच कल्पकला विचारलं. अरे बघ ना, काय दाखवतायत. हायवेवर मोठा अपघात झालाय, त्यात आपला सतीश गेला रे. असं म्हणून कल्पक जोरजोरात रडायला लागला. काय बोलतोस? कसं शक्य आहे हे? रोहन आश्चर्याने विचारतो. अरे हो, अपघात एवढा भयंकर होता की त्यात जे दगावले त्यांची खूप वेळ ओळखसुद्धा पटत नव्हती. आता पोलिसांना एक लायसन्स सापडलंय, ते आपल्या सतीशचं होतं रे. असं म्हणून कल्पक ढसाढसा रडू लागला. दगावला म्हणजे? अरे त्याच्या गाडीत तर कल्पना होती. ती इथे आली तर मग हे कसं शक्य आहे? रोहन भांबावून बोलत होता. काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? कुठे आहे? दाखव वहिनी. असं कल्पकने विचारताच रोहन म्हणाला. दाखव? काय दाखव?
ही बघ कल्पना माझ्या रूममध्ये, असं म्हणून रोहनने रूमकडे बघितलं तर रूमचं दार उघडं होतं, पण कल्पना तिथे कुठेच नव्हती. कुठे गेली? कल्पना, कल्पना, आत्ताच तर इथे होती रे. मला विश केलं, हे बघ गिफ्ट पण दिलं. अजूनही खरं वाटत नाही का तुला? रोहन सगळीकडे कल्पनाला शोधत फिरत कल्पकला सांगत होता. भानावर रोहन, वहिनी फक्त तुझ्या कल्पनेत होत्या, इथे नाही. कल्पक रोहनला समजावत होता. अरे कसं शक्य आहे? ती भेटली मला आता. म्हणजे ती फक्त मला भेटायला आली होती. ती जे काही बोलत होती त्याचा अर्थ मलाच कळत नव्हता का? कल्पना, का आलीस सतीशच्या गाडीत? काळाची पावलं ओळखली होतीस तू आणि म्हणून मला येऊ दिलं नाही. याला योगायोग म्हणू की काय म्हणू, यासाठी अस्वस्थ होतीस तू. अगं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत प्रेमाने आनंदाने घालवायचं होतं ग मला. का सोडून गेली? तेही अशी. काय करू तुझ्याशिवाय आता? तुला उंच न्यायचं होतं मला. तू स्वतःच निघून गेलीस. मित्राचे वडील गेले म्हणून आलो, पण माझं तर आयुष्य पूर्ण निघून गेलं. नाही नाही कल्पना, जोरात ओरडत रोहन पूर्णपणे कोसळला. अरे रोहन, सतीशच्या गाडीत एक जण अजून होता. त्याची ओळख नाही रे पटली अजून. कल्पक टीव्हीकडे बघत बोलत होता. होता नाही, होती. पटली तिची ओळख, असं म्हणून रोहन हतबलपणे खाली बसला. त्याला कसलंच भान उरलं नव्हतं. कल्पक त्याला जोरजोरात हाका मारत होता. काय झालं विचारत होता, पण रोहनला त्याचा आवाज ऐकूच येत नव्हता. त्याला फक्त एकच आवाज त्याच्या कानात ऐकू आला, हॅपी ॲनिव्हर्सरी डिअर. कल्पनाचा तो आवाज उंच उंच आकाशाकडे जात आसमानतात विरून गेला. अशाच नवनवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.